200705 वंदे भारत एक्सप्रेस। सकाळचे 5:30 वाजले आणि आपण चाललो आता रेल्वे स्टेशनला। पुन्हा संकेत मला त्या दिवशी सारखं सोडतोय, पण आज जनशताब्दी नाही आहे, आज वंदे भारत आहे। नवीन एक्सपिरियन्स आहे आपल्यासाठी आणि आपल्या चॅनलवर पण वंदे भारत कधी पहिल्यांदा आपण त्याचा प्रवास दाखवलेला नाही, त्यावेळेस वंदे भारतचा प्रवास दाखवू आपण। 5:30 वाजले, 5:50चा गाडीचा टाईम, 10 मिनटं आहे, 10-15 मिनटं बोलतो मी तुम्हाला वंदे भारत दाखवतो। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. इथे सणवारांचे काय करते ते महानगरपालिकावाले काय करला म्हणून टाकते समोरचं पुण्याकडनं दिसतच नाही। I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. That's a big more decoration hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious, because you are behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. अजून 4 मिनिटं बाकी आहे, आपण वेळेत पोहोचलो। Every day to taste it, I'm patient, but my mind it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. I'm making modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, I wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. वंदे भारत एक्सप्रेस। For the fakeness, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. चल येऊ का? जा मग ना मग
E1च आहे ना? E1? हां E1. आता एका लेडीजने सीट पूर्ण चेंज करून घेतले विंडोज. ब्रेकफास्टला आत्ता पोहे, त्यानंतर यामध्ये पुरी असेल, मफिन, रिअल ज्यूस आणि दही. अभ्यास करू, नाश्ता झाला, चहा झाली, मनमाड गेल्यावर आता नाशिक अभ्यास करू. नाशिकहून निघाली ट्रेन आणि ब्रेकफास्ट पण झाला, तर ब्रेकफास्टमध्ये दाखवलं मी. आता थोडा अभ्यास करू आणि ते ऑटोमॅटिक डोर्स आहे. नाशिकला ट्रेन आता नाशिकहून निघाली आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे ट्रेन. म्हणजे जास्त स्टाफ इथं एम्प्लॉय केलेलं आहे, पोलीस, त्यानंतर DC, पेंट्री आहे, ऑटोमॅटिक डोर पण आहे, वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे. स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. हे गाईज, आपण आता CST उतरलो, डोर्स ओपन ऑन द लेफ्ट साईड. आता आपण जाऊ आणि तिथून आपण गोरेगावची डायरेक्ट लोकल ट्रेन पकडून गोरेगावला जाऊन तिथे रूम किंवा काहीतरी रूम बघू. म्हणजे आपण पेपरला जायचं आपल्याला. म्हणजे लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पेपर देऊ दिला नव्हता, कारण की माझ्याकडे आधार कार्ड सेंटरवरचं डाउनलोडेड आधार कार्ड होतं. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आज आपला वंदे भारतचा एक्सपिरियन्स कसा राहिला
तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझा तर खूप चांगला राहिला आणि छान आहे ट्रेन, स्टाफ चांगला आहे, चांगले एफर्ट घेते भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेचा चेहरा चेंज होतो आहे, कारण की आपण जी भारतीय रेल्वे पाहिलेली आहे ती खूप अस्वच्छ आणि स्टाफ बरोबर नाही, असं भरपूर गोष्टी बघितलेल्या आहे. मी आता 2013पासून रेल्वेचा प्रवास करतो आहे. जेव्हा मी MBBSला होतो, लखनौला जावं लागत होतं, भुसावळून आम्ही ट्रेन पकडत होतो, तर तेव्हापासून मी ट्रेनचा प्रवास करतो आहे. पण ट्रेन आत्ता कुठे काही सुधारणा होती आहे. नाही तर पहिले ट्रेनने प्रवास करायचा म्हणजे फर्स्ट क्लास किंवा थर्ड AC, सेकंड AC हा चांगला असते. स्लीपरमध्ये तर आपलं सीट असून लोक आपल्यालाच बसू देत नाही. पण आता त्यानंतर ते वेंडर असतात जे ऑथराईज नसतात IRTCकडनं, ते पण येऊन गोंधळ घालतात. आता तसं होत नाही. आता त्यांनी ऑथराईज IRTCचे स्टाफ तेच आपल्याला सगळं काही आणून देतात, चांगली सुविधा पुरवतात आहे इंडियन रेल्वे. चलो मिलते हैं अगले शॉर्ट में. तिकीट थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बाकी सर्विस चांगली आहे, रेल्वेमध्ये सुधारणा होती आहे. तिकीट काढून घेऊ आणि इकडून लोकल असते, इकडून आपल्याकडं ज्या गाड्या येतात इकडं मुंबईचे लोक आपल्याला गावाकडचे लोक म्हणतात, तिथे तिकीट काढून घेऊ आपण युजिंग मॅप. त्यानंतर आपल्याला जायचं आहे गोरेगावमध्ये. पे ठीक आहे, इथं तिकीट भेटलं आपल्याला. 10 रुपये फ़ोनपे करावं लागले, कारण ते ऑनलाईनच तिकीट घेतात, ऑनलाईन पेमेंट घेतात, कारण की आता तिथे रांगेत उभं राहण्याची गरज नसते आपल्याला. आता 12:04 झाले, पण लवकरात लवकर गोरेगाव जाऊ. गोरेगाववरनं आपल्याला आता पहिले हॉल तिकीट पण एक रिवाईज हॉल तिकीट त्यांनी पाठवले, आत्ताच त्यांचा कॉल आला होता, त्याची प्रिंट काढायची आहे आणि गोरेगावला जायचं आहे लगेच. फॅन बघा मित्रांनो. विचारू, आपल्याला माहित नाही. गोरेगाव जाते का? या साईडला येणारी ट्रेन गोरेगाव जाते. आपल्याला आता या साईडला वेट करावं लागेल, पहिले गोरेगावला येणारी ट्रेन. टाईमावर आली आपली वंदे भारत एकदम. लोकलमध्ये बसले आपण. लोकलवरने विचारलं गोरेगाव जाणारी ट्रेन आहे, निम्या गर्दीची आहे, अर्धा तास तरी लागेल आपल्याला. तरी तिथं सेंटरला जातो, तर हॉल तिकीट प्रिंट करून घेतो. त्यानंतर हॉल तिकीट प्रिंट केल्यानंतर
तिथे ओयो किंवा मग काहीतरी मागच्या वेळेस लॉज केली होती तिथे जातो आणि सांगतो मी तुम्हाला कसं पुढं केलं आता. आपण इकडूनच आलो होतो का हे विट्टी इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्या समोरची जी बिल्डिंग आहे इथं आपला उद्या पेपर आहे. आपण पहिले हॉल तिकीट प्रिंट करून घेऊ आणि राहायची व्यवस्था करू. छोटीशीच रूम आहे. गाईस आता रूममधून निघालो आहे. गोरेगावलाच आहे आपण. तर आता जेवायला चाललो आहे. बघू आपल्याला कुठे काय बाकी काय होतं उद्या एक्झामचं आता जसं होईल तसं देऊन टाकू एक्झाम. आणि आपल्याला आज जे काल कॉल आला होता त्याच्यामुळे आपल्याला सेकंड चान्स घेतला आहे एक्झाम देण्यासाठी. देऊन टाकू एक्झाम. आता मुंबईला सेकंड एका वीकमध्ये दुसरी चक्कर झाली माझी. बघू आता. पायी लोकल नाही सेंटरपर्यंत येणे आलो रिक्षाने आणि तिथून मग पायी फिरलो. टेक्नोप्लेक्स त्या बिल्डिंगचं नाव 40 रुपये. थँक्यू गाईज. लाईक करा, शेअर करा. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जनशताब्दीचा आपला एक्सपिरियन्स कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.